श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अपहरणाचा प्रयत्न झालेला आहे। गुजर मॉर्निंग वॉकसाठी निघाले असता दोघांनी त्यांना गाडीत बसवून मारहाण केली। सचिन गुजर यांना जबरदस्ती गाडीत बसवून काही अंतरावर जाऊन सोडून दिलं। सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। सचिन गुजर यांना दोघांनी जबरदस्ती गाडीत बसवलं। गुजर हे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते आणि काही अंतरावर जाऊन मग सचिन गुजर यांना सोडून सुद्धा देण्यात आलं। किडनॅप केले, घराच्या जवळून किडनॅप केलं, घेऊन गेले काही 5-6 समाजकंटक टिळकनगर इंडस्ट्रीकडे कुठेतरी घेऊन गेले। त्यांना खूप मारहाण केली, कपडे काढून त्यांना उठाबशा काढायला लावल्या आणि पुढचं काही करणार होते त्यांनी जीवे मारायचाच प्रयत्नाचा हिशोबात होते। परंतु तिथं काही लोक मॉर्निंग वॉकला फिरत असल्यामुळे त्यांनी पाहिलं आणि लोक गेले, त्यामुळं ते लोक पळून गेले। परंतु हे जे काही चाललेले ते पूर्णपणे इलेक्शनच्या माध्यमातून कुठल्या नेत्यावरती आरोप प्रत्यारोप नाही झाले पाहिजेत, दडपशाही झाली पाहिजेत, काँग्रेसला इथं काही करता आलं नाही पाहिजेत म्हणून हा दबाव आणण्याचा प्रकार आहे। आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि आजपासून आम्ही प्रचार बंद केलेला आहे जोपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक होत नाही। काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सचिन मामा गुजर आज ते नेहमीप्रमाणे वॉकिंगला सकाळी जात असताना काही गुंड प्रवृत्तीच्या जे लोक आहेत त्यांनी आज त्यांचं अपहरण केलं, त्यांना मारहाण केली, त्यांना जीवे मारण्याची प्रयत्न केला। त्याच्या निषेधात आज आम्ही इथे सगळेच जण आज इथे बसलेलो आहोत। श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला। गुजर हे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते। अगदी त्यांच्या घराजवळून त्यांना गाडीत बसवलं, दोघांनी त्यांना गाडीत बसवलं आणि मारहाण सुद्धा केली। सचिन गुजर यांना जबरदस्ती गाडीत बसवून काही अंतरावर जाऊन मग त्यांना सोडून सुद्धा दिलं। ज्यावेळी त्यांना गाडीत बसवण्यात आलं त्यावेळची ही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली दृश्य सुद्धा आपण पाहतोय। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अपहरणाचा प्रयत्न झालेला आहे। श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला। त्यांना जबरदस्ती गाडीत बसवण्यात आलं। गुजर हे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते, त्यावेळी त्यांना गाडीत बसवण्यात आलं। जबरदस्ती त्यांना गाडीत बसवून त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली। दोघा व्यक्तींनी त्यांना गाडीत बसवलं आणि पुन्हा मग काही अंतरावर नेऊन त्यांना सोडून देण्यात आलं। ज्यावेळी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवण्यात आलं त्यावेळीचे हे दृश्य आपण पाहतोय। गुजर हे मॉर्निंग वॉकसाठी निघालेले होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त केला। काँग्रेसकडून उभ्या राहणाऱ्या 2 नगरसेवक पदाच्या उमेदवारांना रात्री अटक केल्या जातं, त्यांना कस्टडीत टाकलं जातं, त्यांना मारहाण केल्या जाते आणि मध्यरात्री त्यांना पोलिसच त्यांच्या गाडीत बसवून हे एकदा माजी खासदार सुजय विखे पाटलांकडे घेऊन जातात, एक वेळेला राधाकृष्ण विखे पाटीलकडे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दमदाटी केल्या जाते। जसं चित्रपटामध्ये दाखवतात की डाकूच्या पुढे पेश केलं जातं, अगदी तशा पद्धतीने 2 घटना झालेल्या आहेत आणि याची तिसरी जी घटना आहे ही लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत। या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, धिक्कार करतो। या सगळ्या घटनेबद्दलची अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण आता आपल्याला दिसून येत आहे। हे काल रात्री एक व्हिडिओ जो आहे सचिन गुजर यांचा व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत असल्याचा तो व्हिडिओ होता। मात्र तो AI जनरेटेड व्हिडिओ असण्याची शक्यता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वर्तवण्यात आली होती। मात्र आज सकाळी सचिन गुजर ज्यावेळेस सकाळी फिरण्याला निघाले होते त्यानंतर त्यांना काही तरुणांनी आपल्या गाडीत नेलं। गाडीत बसवतानाही त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या छातीला जबरदस्ती मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यानंतर त्यांना काही अंतरावर नेऊन सोडून देण्यात आलं होतं। त्यांच्यावर आता श्रीरामपूर येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत, काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले आणि त्यांचे समर्थक हे पोलीस स्टेशन येथे जमा झालेले आहेत। काही काळ त्यांनी श्रीरामपूरच्या नगरपालिकेसमोरही ठिय्या आंदोलन केलं होतं। जोपर्यंत ह्या सगळ्या प्रकाराचा छडा लागत नाही तोपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आहे तो थांबवण्याचा त्यांनी इशारा दिला होता। मात्र एकंदरीतच श्रीरामपूरमध्ये या घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। नेमकं या घटनेचं कारण काय आहे अद्याप समोर आलेलं जरी नसलं तरी मात्र राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे। बरं, धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।